श्री स्वामीराज माऊली. एखाद्या ब्राह्मणानं अगदी सोहळ्यामध्ये स्वादिष्ट अन्न नाना प्रकारचे पंचपक्वान्नाचं ताट करून महाराजांकडे आणावं आणि महाराजांनी त्याला सांगावं की जा त्या मस्जिदीमध्ये आणि तिथे बसलेल्या त्या फकीराला आणि कुत्राला खाऊ घाला. आपण तिथे असतो तर आपल्याला कसं वाटेल? महाराज तुमच्यासाठी मी आणलेलं आहे अगदी नाना प्रकारची पंचपक्वान्नाचं ताट, ते सुद्धा सोहळ्यामध्ये अगदी करून तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि अशा वेळेला तुम्ही त्या मस्जिदीमध्ये जाऊन तिथल्या त्या फकीराला आणि कुत्र्याला खाऊ घाला असं म्हणता. आपण ते मान्य करू का? पण हा ब्राह्मण महाराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांवरती त्यांची पूर्ण श्रद्धा होती, म्हणून ते तिथे गेले. तिथे त्यांना तो फकीर दिसला. त्याच्या पुढ्यात त्यांनी ताट ठेवलं. त्या कुत्र्याने सुद्धा त्या फकीराच्या ताटामध्ये अगदी चाटून पुसून तो जेवला. थोडंसं अन्न शिल्लक राहिलं. ते उष्ट ताट घेऊन तो स्वामींपाशी आला. स्वामी महाराजांनी त्याला काय सांगावं? आता राहिलेलं अन्न तू खा. अहो, एखाद्या मुसलमान फकीराचं उष्ट अन्न आणि त्यात तो कुत्रा सुद्धा जेवलेला. आपण जेवलो असतो का? मग ते त्या ब्राह्मणाने खाल्लं का? स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. श्री स्वामी समर्थ भक्तगण, श्री स्वामीराजा माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो. भक्तगण, आपले गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज पूर्वाश्रमी स्वामी समर्थ महाराजांकडे गेले. म्हणजे हरिभाऊ तावडे असताना जे स्वामी महाराजांकडे गेले, त्याला निमित्त ही दोन मंडळी आहेत बरं का. आणि त्याच्यामुळे अगदी विशेष आनंद होतोय आज मला की त्यांच्याबद्दलचं आज आपण स्मरण करणार आहोत. त्यांच्याबद्दल जे जे काही घडलंय त्याचं आपण स्मरण करणार आहोत. भक्तगण, गोविंद माधवजी नावाचा एक शेटिया, गुजराती शेटिया, त्याला तीर्थाटन करायची खूप आवड असायची. वर्षातून किमान 2-3 वेळा तरी तो वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थाटनाला जात असत, वेगवेगळ्या देवदर्शनाला जात असत. असेच एकदा ते तीर्थाटनाला निघाले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे परिचित लक्ष्मण पंडितांना विचारलं, का येता का माझ्याबरोबर? पण लक्ष्मण पंडित त्यावेळेला अगदी फार कंटाळले होते. त्यांच्या डोक्यावरती भलतंच कर्ज झालेलं. त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन या, माझी काय मनस्थिती कुठे फिरण्यासारखी नाहीये. हे सगळं त्यांच्याकडे काम करणारा एक साधा स्वयंपाकी ऐकत होता. हा स्वयंपाकी परिस्थितीने अत्यंत गरीब होता. शेठजींच्याकडे कसं बसं तो जेवण करून आपलं पोट भरत होता आणि त्यातून काही जे काही पैसे मिळत होते त्याच्यातूनच तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. भक्तगण, या कान्होजा ब्राह्मण स्वयंपाकाने जेव्हा त्यांना विचारलं की मी तुमच्या बरोबर तीर्थाटनाला येऊ का, त्याला गोविंदजीने ते लगेच मान्य केलं. कारण एखाद्या गरीब माणसाला आपल्याबरोबर तीर्थाटनाला घेऊन जाणं हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे, असंच त्यांची काहीतरी धारणा होती. मग काय, हे दोघेही तीर्थाटनाला गेले. यंदाच्या वेळेला ते महाराष्ट्रात गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणचं तीर्थाटन, वेगवेगळे देवदर्शन वगैरे करून ते गाणगापुरात येऊन थांबले. गाणगापुरामध्ये त्यांनी सगळं देवकार्य केलं. पूजा अर्चा, दानधर्म, भिक्षा भोजन आणि संगमावरती स्नान वगैरे सगळं जे काय तिथे गेलं, जे काय केलं जातं ते त्यांनी सर्व केलं. हे दोघंही सबंध दिवसभर हे सगळं करून थकले होते. धर्मशाळेतल्या खोलीमध्ये येऊन ते आरामासाठी जरा पडले आणि तिथेच त्यांना झोप लागली. आणि त्या निद्रा अवस्थेमध्ये शेठजी गोविंदजींना दत्तप्रभूंचा स्वप्न दृष्टांत झाला. त्या दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं, अरे मी तिथे बाजूलाच अक्कलकोटात असताना तू इथे कशाला आलायस? तुला जर तुझ्या मनोकामना पूर्ण करून घ्यायची असतील तर मी अक्कलकोटात आहे, तू अक्कलकोटात ये आणि मला तिथे भेट. दत्तप्रभूंच्या या दृष्टांताने गोविंदजी ते खडबडून जागे झाले. त्यांनी लगेच त्या कान्होजा ब्राह्मणाला उठवलं आणि सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला लागलीच अक्कलकोट करता निघायचं आहे. त्याला या दोघांनाही अक्कलकोट हे काय ते काहीच माहिती नव्हतं. अक्कलकोटमध्ये कोण आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. तसं बघायला गेलं तर स्वामी समर्थ महाराजांचा बोलबाला होता, पण गोविंदजीने मात्र तिथे काय लक्ष दिलेलं नव्हतं. गोविंदजी त्या ब्राह्मणासह अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थ महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं.
आणि परब्रह्म स्वरूप स्वामी महाराजांची जी तेजस्वी मूर्ती पाहून ते अक्षरशः तिथे शरणच गेले. साक्षात परब्रह्म परमेश्वर या पृथ्वी तलावर जर कुठे असेल तर हा माझ्या समोर आहे असंच जणू त्यांना त्यावेळेला भासत होतं. शेठजी गोविंदजींनी स्वामी समर्थ महाराजांना अगदी साष्टांग लोटांगणच घातलं. बरोबरच्या ब्राह्मणांनी सुद्धा महाराजांना लोटांगण घातलं. दोघंही अक्षरशः महाराजांकडे पाहत रडत होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. कधीही आयुष्यात त्यांनी कल्पना सुद्धा केलेली नव्हती का साक्षात परब्रह्म परमेश्वराचं ह्या भूतलावरती आपल्याला दर्शन घडेल. पण त्या दिवशी ते घडलेलं प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात त्यांना फार प्रसन्न वाटत होतं. या अगोदर त्या पद्धतीचं त्यांना कधीच वाटलं नाही, कुठेही त्यांना तेवढं प्रसन्न वाटलं नाही. आणि त्या महाराजांच्या सानिध्यात काही दिवस राहणार असं त्यांनी ठरवलं. महाराजांनी सुद्धा मोठ्या प्रेमाने त्यांना तिथे ठेवून घेतलं. गोविंदजी आणि या कान्होजी ब्राह्मणांनी स्वामी महाराजांकडून घडलेल्या अनेक लीला बघितल्या तिथे, अनेक लीला. गोविंदजी स्वामी समर्थ महाराजांचं रोज पूजा अर्चा करत आणि गोविंदजींच्या सांगण्यावरून हा कान्होजी ब्राह्मण रोज महाराजांसाठी अगदी सवळ्यात पंचपक्वान्नाचे जेवण करत असत. महाराज आवडीने त्याच्यातले 2-3 घास खात, कारण मोठ्या प्रेमाने आणि शुद्ध अंतकरणाने ते भोजन केलेलं असायचं. पण एक दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. एक दिवशी ते स्वामी समर्थ महाराजांकडे गोविंदजी येऊन बसले होते. त्या कान्होजी ब्राह्मणाला सांगितल्यानुसार काही वेळाने तो कान्होजी ब्राह्मण स्वामी महाराजांचं सवळ्यात केलेलं नाना पंचपक्वान्नाचं अन्नाचा ताट घेऊन महाराजांपाशी आले. गोविंदजी ते ताट घेऊन महाराजांना अर्पण करणार, तोच गोविंदजीकडे पाहत महाराज म्हणाले, अरे आज इथे नको, जा त्या गावाच्या बाहेरची जी मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये एक फकीर त्याच्याबरोबर एक कुत्रा असेल बरं का, त्या दोघांना नेऊन ते अन्न दे. इतक्या मेहनतीने इतक्या सवळ्याने ते अन्न केलेलं आहे. नाना प्रकारचे त्याच्यामध्ये पंचपक्वान्न आहेत. ते अन्नाचं ताट एखाद्या मुसलमान लोकांच्या मस्जिदीमध्ये जाऊन तिथल्या त्या फकीरा द्यावं. फक्त आपल्याला सुद्धा ते पटलं नसतं. त्या मुसलमानांच्या त्या मस्जिदीमध्ये जाऊन तिथल्या फकीराला का द्यावं. आणि असंच काहीसं किंतु परंतु गोविंदरावांच्या मनामध्ये आल्या. तो कान्होजी ब्राह्मण मात्र तिथेच ते ताट हातात घेऊन उभा राहिला होता. काय सांगताय ते गोविंदराव त्याप्रमाणे तो करणार होता. तेवढ्यात महाराज त्या कान्होजी ब्राह्मणाकडे पाहत म्हणाले, अरे तू क्या देखता है, तू जा उस मस्जिद में और वहां पे एक फकीर कुत्ते के साथ बैठा होगा, उसको खिलाओ. हा जो कान्होजी ब्राह्मण आहे हा गरिबीने फार गांजला होता. महाराजांची आज्ञा शिरसावंत समजून तो लगेच ते ताट घेऊन तिथून निघाला. त्या मस्जिदीपाशी आला. त्या मस्जिदीत जाऊन पाहतो तो काय, खरंच तिथे एक फकीर एका कुत्र्याबरोबर बसला होता. त्या फकीराकडे नेऊन ते ताट देताच तो फकीर त्या कुत्र्याला म्हणाला, ए बच्चा देख स्वामी ने क्या भेजा है. आणि दोघांनी त्या अन्नावरती अगदी ताव मारला. अगदी पोट भरून दोघे त्याच्यातच जेवले. त्याच ताटामध्ये फकीर आणि त्याच ताटामध्ये तो कुत्रा सुद्धा ती चाटून पुसून खात होता. दोघांचंही पोट भरलं. त्याच्यामध्ये थोडंसं अन्न त्यांनी सोडलं होतं. त्या फकीराने त्या ब्राह्मणाकडे ते ताट देत तो म्हणाला, ज्या स्वामीजी तुम्हाला इंतजार कर रहे. ते उष्ट ताट घेऊन तो कान्होजी ब्राह्मण स्वामींपाशी आला. तर महाराजांनी त्याला काय सांगावं. महाराजांकडे येऊन त्यांनी ते ताट फक्त समोर ठेवलं की बाबा तुम्ही सांगितल्यानुसार मी केलं. तर त्यावर महाराजांनी त्याला सांगितलं की वो जो बचा हुआ खाना अब तू खा ले. आपले स्वामी समर्थ महाराज हे नेहमीच आपली परीक्षा पाहत असतात. एखादा कान्होजी ब्राह्मण अगदी आयुष्यभर त्यांनी सवळ्यामध्ये जेवण करून तेच जेवण तो जेवला. त्याला महाराजांनी त्या मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये पाठवलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी केलेलं ते अगदी स्वादिष्ट अन्नाचं ते ताट जेवण त्याला तिथल्या त्या फकीराला देण्यासाठी सांगितलं. तो फकीर आणि तो कुत्रा एकाच ताटात चाटून पुसून जेवले. आणि त्यानंतर त्यात राहिलेलं जे उष्टान्न जे होतं ते स्वामी महाराजांनी त्याला स्वतःला खायला सांगितलं. गोविंदजी हे सगळं लांबूनच पाहत होते. त्यांच्या मनात कुठेतरी असं वाटलं ते बरं झालं बाबा मी गेलो नाही. मी गेलो असतो तर त्या फकीराचं त्या कुत्र्याचं ते उष्टान्न मला खावं लागलं असतं. पण त्या कान्होजी ब्राह्मणाला तसं काहीच वाटलं नाही. कारण त्याचं मन साफ होतं आणि महाराजांवरती त्याचा अतूट विश्वास होता. त्यामुळे महाराज म्हणतील तीच पूर्व
त्याच्यावरती डोकं तो खाजून काही विचार करण्याच्या पलीकडचा होता तो. नाही, महाराज मला म्हणाले खा, मी खाणार, त्या महाराजांचा प्रसाद समजून खाणार. असं करून ते राहिलेलं अन्न त्या कान्होजा ब्राह्मणाने अगदी त्या कुत्र्याने फकीरासारखंच चाटून पुसून खाल्लं. महाराज त्याच्यावरती भलतेच खुश झाले. महाराज त्याला जवळ बोलवलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, जणू त्याच्या डोक्यावरती वरदस्त ठेवला असावा, आणि त्याला म्हणाले, अरे चिंता ना कर, अब मुंबई में तुमको 10,000 रुपये मिलेंगे. 10,000 रुपये 1868च्या आसपासचा तो वेळ असावा, म्हणजे आजपासून जवळजवळ 150 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेला 10,000 म्हणजे ते आताचे किती याचा आपण साधा विचार सुद्धा करू शकत नाही. अहो, अक्कलकोटच्या राजासाहेबांनी स्वामी समर्थ महाराजांच्या सगळ्या पूजे अर्चेसाठी वर्षासन नेमलं होतं, आणि अक्कलकोटचे राजेसाहेब त्यावेळेला 5 रुपये द्यायचे, 5 रुपये. आणि त्या 5 रुपयामध्ये चोळप्पा स्वामी महाराजांची सगळी व्यवस्था सांभाळत, 5 रुपयामध्ये. आणि भक्तगण, त्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी या गरीब दरिद्री ब्राह्मणाला 10,000 रुपये मिळतील असा आशीर्वाद दिला. आपण असतो तर आपण ती चक्कर येऊन पडलो असतो, मी तरी पडलो असतो. 10,000 रुपये महाराजांचा आशीर्वाद, डोकंच काम करायचं माझं बंद झालं असतं. ब्राह्मणाचं पण तसंच झालं, अगदी तसंच झालं. तो होता नव्हता त्याहीपेक्षा जास्ती भ्रमिष्ठ झाला. आता मला 10,000 रुपये मिळणार या आनंदात तो अक्षरशः नाचायचा तेवढा कमी होता. त्यानंतर महाराज त्या गोविंदजी माधवजीकडे वळले. शेठजींच्याकडे त्यांनी निरखून बघितलं आणि स्मित हास्य करीत ते त्यांना म्हणाले, गोविंदजी, तुमचं मडकं अजून कच्चं आहे बरं, तुम्ही ह्या पादुका घ्या आणि त्याची पूजा करत बसा. गोविंदजींचा सुद्धा नशीब काय कमी नव्हतं. महाराजांनी त्यांना सांगितलं, तुमचं मडकं कच्चं म्हणजे तेवढी तुम्ही विचारांती परिपक्व झालेले नाही आहात. तरी पण त्यांना काय ती बात केलं नाही. त्यांच्यावरती सुद्धा स्वामी महाराजांनी कृपा केली. त्यांना स्वतःच्या पादुका दिल्या आणि सांगितलं की याची पूजा करा आणि तुमचं मडकं आहे ते पक्क करून घ्या. दोघांचाही आनंद काय विचारूच नका. दोघांना अगदी भरपूर आनंद झालेला. काही दिवसांनी त्यांनी स्वामी महाराजांचा निरोप घेतला आणि दोघंही मुंबईला आले. मुंबईला आल्यावरती तुला 10,000 रुपये मिळणार हे महाराजांचा आशीर्वाद होता, पण 10,000 रुपये मिळणार तरी कुठून? कारण 10,000 रुपये मिळण्यासारखा त्याचे काही व्यवहारच नव्हते. आणि परत 10,000चा आकडा आजचा करोडो रुपयाचा हो. 150 वर्षानंतर त्या काळातल्या 10,000 रुपयाची किंमत आज करोडो रुपयांना सुद्धा असेल की नाही हा एक प्रश्नच आहे. आणि आपल्याला जर महाराजांनी सांगितलं की तुला जर 1-2 कोटी मिळतील तर कुठून मिळतील हा पहिला प्रश्न आपल्याला सत्वत राहील. त्या ब्राह्मणाचं सुद्धा तसंच झालं. हा ब्राह्मण त्या महाराजांचा तो आशीर्वाद ऐकून पूर्ण भ्रमिष्ठच झाला होता. त्याला काही कळतच नव्हतं की महाराजांच्या आशीर्वादानुसार आपल्याला 10,000 मिळणार तरी कुठून. मग मिळाले तर कुठेतरी कोणाचे पडलेले मिळतील किंवा चुकून कोणाच्या तरी कचऱ्याच्या पेटीत आलेले मिळतील, नाहीतर आपल्याला मिळणं शक्यच नाही. मग तो चालता चालता कुठे त्याला कचऱ्याचा डबा दिसला का वेड्यासारखा तो पुढं उपसत असत, त्याच्या 10,000 रुपये शोधत असत. मग कुठे कुठे जात असताना सदोदित त्याचं लक्ष अगदी गटारामध्ये, नाल्यामध्ये किंवा रस्त्यावर का कोणाचे 10,000 रुपये पडलायत का. कारण त्यांचा महाराजांवरती पूर्णतः विश्वास होता की महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय ना, मुंबईला 10,000 मिळणार तर मग मिळणार, काही केल्या मिळणार. आणि त्याच्यामुळे तो असं सगळीकडे वेड्यासारखा शोधत होता. 10,000 कुठे. सकाळ झाली का भल्या पहाटे उठून तो बाहेर निघत. कचऱ्याच्या डब्यात, रस्त्याच्या कडेला, नाल्यामध्ये, गटारामध्ये, गाडीमध्ये कुठे ना कुठे 10,000 मिळतील या आशेने तो वेड्यासारखा सगळीकडे शोधत असायचा. पण काही तेला त्याला कुठे 10,000 कधीच मिळाले नाहीत. पण महाराजांचा तो आशीर्वाद होता. महाराजांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द तो खराच होत असत, यावर सुद्धा त्याचा विश्वास होता. त्यामुळे महाराजांनी मला जर 10,000 रुपये मिळतील सांगितलंय तर ते आज ना उद्या मिळणारच ह्या आशेत तो नेहमी असायचा. फक्त म्हणून एकदा एका भल्या पहाटे तो उठून चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावरती फिरत होता. तिथे कुठेतरी त्याला वाळूवरती पैसे मिळावेत. कुठेतरी महाराजांनी सांगितल्यानुसार कसंही काही घडून त्याला पैसे मिळतील याच्यावरती त्याची ठाम खात्री होती. आणि त्या दिवशी तो चौपाटीच्या तिथे जात असताना
आणि समुद्र किनाऱ्यावरील एका बंगल्याचं एक मुख्य द्वार उघडलं गेलं. तिथून एक पांढरे शुभ्र कपडे घातलेली एक विधवा बाई बाहेर आली. ते घर एका गुजराती भाटिया शेट्याचं होतं. ती बाई बाहेर आली आणि तिची पहिली नजर गेली ती त्या ब्राह्मणाकडे. भक्तांनो, त्यावेळेला ब्राह्मण हे सहज ओळखले जात असत, कारण तुमच्या समाजानुसार तुमचा पेहराव असायचा. आजच्या सारखं नाही. आज आपल्याला विचारावं लागतं तुम्ही कोणत्या समाजातले, आणि ते विचारणं सुद्धा आजच्या तारखेला तुझं बरोबर वाटत नाही. पण त्यावेळेला तुमच्या पेहरावावरूनच समजायचं की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही मराठी आहात, जे कोण तुम्ही आहात ते तुमच्या पेहरावावरती त्याला ते कळायचं. त्या भाटिया विधवा बाईने जसा दरवाजा उघडला आणि जसं रस्त्यावर त्यांना हा ब्राह्मण दिसला, त्या बाईने त्यांना नमस्कार केला. त्या कान्होजा ब्राह्मणाचं जेव्हा तिच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांनी सुद्धा तिला नमस्कार केला. त्या बाईने मोठ्या अदबीने त्यांना बोलवलं. आणि मग काय घडलं असावं, तर त्या बाईने तिच्या हातातलं एक कागदात गुंडाळलेलं एक पुडकं त्या कान्होजा ब्राह्मणाच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, आताच 8 दिवसापूर्वी माझ्या पतीचा स्वर्गवास झाला आणि त्याचं जे गुप्त दान जे होतं ते मला एका ब्राह्मणाला द्यायचं होतं. मग कोणत्या ब्राह्मणाला द्यावा म्हणून मी कालच विचार केला की उद्या सकाळी पूजा वगैरे उरकून जेव्हा मी माझ्या बंगल्याचं जे मुख्य द्वार उघडीन तेव्हा मला समोर जो पहिला ब्राह्मण दिसेल त्याला मी ते देईन. हे ऐकून ब्राह्मण तो अधिकच भ्रमिष्ठ झाला. ती बाई काय बोलते त्याच्यावरती त्याचा विश्वासच बसेना. त्याने सरळ तो हात पुढे केला आणि ते कागदाचं पुडकं स्वतःच्या हातात घेतलं. भक्त मंडळी, त्याच्यामध्ये 10,000 रुपये होते. त्या श्रीमंत शेठियाच्या विधवा बाईनी त्या शेठियाच्या नावाने जे काही गुप्तदान करायचं होतं ब्राह्मणाला, ते गुप्तदान या कान्होजा ब्राह्मणाला मिळालेलं. आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो फलद्रूप झाला. त्या ब्राह्मणाला त्या काळामध्ये दरिद्री ब्राह्मण 2 वेळचं अन्न तर त्याला त्या गोविंदजींच्याकडे सुटत होतं, पण त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्याकडून मिळालेल्या त्या फुटकळ पगारातूनच होत होता. आणि अशा वेळेला त्यांना 10,000 सारखा आकडा जो काय हाताला लावला, खरोखर तो आनंदी आनंद झाला, तो खुश झाला. आणि त्यानंतर काही दिवसांनी गोविंदरावांनी घरी जे काय पाळणं फेडलं. पूर्वीच्या काळामध्ये तीर्थाटनाला जाऊन आल्यावरती घरामध्ये एक महाप्रसादासारखं व्हायचं, गाव जेवण घातलं जायचं, त्याला पाळणं फेडणं म्हटलं जायचं. आणि ते पाळणं जेव्हा फेडलं त्यावेळेला त्या गोविंदजीचे ते परिचित लक्ष्मण पंडित हे सुद्धा गोविंदजींकडे आले होते. आणि त्यावेळेला त्यांनी गोविंदजींच्या तोंडून सुद्धा आणि या कान्होजा गरीब ब्राह्मणाच्या तोंडून सुद्धा महाराजांची ख्यातीच्या बद्दल ऐकलेलं. तो कान्होजा ब्राह्मण तर रडून रडून सांगत होता की महाराजांनी मला कसा आशीर्वाद दिला आणि कसा तो फलद्रूप झाला. आज मला महाराजांच्या कृपेने 10,000 रुपये मिळालेले आहेत. आता मी गावाला जाऊन माझ्या बायकांपोरांबरोबर ती सुखामध्ये राहणार आहे. भक्तांवर गोविंदजी माधवजींना स्वामी समर्थ महाराजांनी पादुका दिल्या होत्या. पण हे गोविंदजी माधवजींचं कुटुंब आज काय आपल्याला मिळत नाहीये. त्यांचा भरपूर शोध घेऊन सुद्धा मिळत नाहीये. बहुतेक त्याचं त्यांच्यामध्ये अण्णावच नसावं म्हणून मिळत नाहीये. कारण पूर्वीच्या काळामध्ये अण्णावाला महत्वच नव्हतं. स्वतःच आणि वडिलांचं नाव लावलं की माणसाची ओळख व्हायची. लोकवस्ती सुद्धा फार कमी होती. गोविंदजी माधवजींचं जे काय कुटुंब आहे स्वामी समर्थ महाराजांचं कृपांकित आहे ते, की त्यामध्ये आज ना उद्या आपल्याला नक्कीच मिळेल. त्या कान्होजा ब्राह्मणाचा सुद्धा वंश आज ना उद्या आपल्याला मिळेल तशी महाराजांकडे आपण प्रार्थना करूया. आणि ते मिळाल्यावरती पुन्हा तो एपिसोड घेऊन मी नक्कीच तुमच्या पुढे येईन. पण भक्त म्हणून एक खरोखर विचार करण्याजोगं आहे की स्वामी समर्थ महाराजांकडे गेलेला एक गरीब कान्होजा ब्राह्मण, अगदी दरिद्री गरीब, अंगावरती असलेले कपडे सुद्धा धड नाहीत, अशा ब्राह्मणाची महाराजांनी कशी परीक्षा घेतली बघा. आणि त्या परीक्षेला सुद्धा तो खऱ्या अर्थाने उतरला आणि महाराजांनी त्यांच्या आयुष्याचं सोनं केलं, सोनं. मला नाही वाटत कधी त्यांनी नंतर पाठीवळून बघितलं असेल. स्वामी समर्थ महाराजांनी कधी तो विसरला सुद्धा नसेल. आज सुद्धा ही दोन्ही कुटुंब महाराजांची कृपांकित कुटुंब असणार. आज सुद्धा महाराजांची उपासना या कुटुंबामध्ये होत असेल, अगदी नक्कीच होत असेल. भक्तगणो, स्वामी समर्थ महाराजांच्याकडे जायचं तर पूर्ण तयार होऊनच जायचं. आपली पूर्ण तयारी पाहिजे.
एका भक्ताची खऱ्या अर्थाने जो आपण भक्त व्हावं, खऱ्या अर्थाने त्यांचं ते लेकरू व्हावं, मग ते बोलतील ती पूर्व, तिथे मनामध्ये किंतु परंतु हे भाग येताच कामा नयेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पूर्णतः आपली आई स्वामी आईला शरण होऊन महाराजांकडे जातो, त्याला ती आई इतकी दयाळू आहे का आपलं भलंच करते आणि ते मोठमोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढते. महाराजांच्या चरित्रामध्ये जे जे काय घडलेलं आहे त्या प्रत्येक घटनेतून आपल्याला काय ना काय शिकण्यासारखं आहे. म्हणून म्हणतो भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची मूळ चरित्र वाचा, एक प्रकरण रोज वाचा आणि त्याच्यावरती अभ्यास करा, विचार करा, चिंतन करा, हे का घडलं असावं, बरं ह्या घटनेतून महाराजांना नेमकं आपल्याला काय सांगायचे हा सुद्धा विचार करा. चिंतन मनन केल्याशिवाय दुसऱ्या प्रकरणाला जाऊच नका. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालंच पाहिजे एवढा अभ्यास करा, एवढं त्याचं चिंतन करा. आणि बघा, नाही तुम्हाला स्वामी महाराज आपलं म्हणतील तर, आणि तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांचे होऊन जाल. प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचं हे खडं स्वरूप, हा खडा आविष्कार, हा कोणालाही असा जवळ घेत नाही. त्याच्याकडे हात जोडलेल्या, त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक याचनाची तो कसून परीक्षा घेतो. आणि एकदा त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात का मग मात्र प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला जवळ घेतात. खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांचे भक्त होता. आणि मग काय, तुमच्या मनात, तुमच्या चिंतनात, तुमच्या डोक्यात सतोदित एकच असतं. तुमची इतर कामधंदा तुम्ही सांभाळताना सुद्धा तुमचं अखंड नामस्मरण चालू असतं. तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये एकच नामचिंतन सतत चालू असतं. आणि ते म्हणजे एकच आपलं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.